हालेलुया बोलो यीशु मसीह की काय आपण एक सुरदार टाळी प्रभू येशूसाठी वाजवू शकता. हालेलुया प्रेज द लॉर्ड. शेजारच्याला हसून म्हणा प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय तुम्ही आनंदी आहात का परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये? शेजारच्याला म्हणा की तुम्ही आनंदी आहात का? हालेलुया. प्रियानो तुम्हाला मला सांगू द्या की आपल्या जीवनामध्ये असे काही प्रॉब्लेम येतात जे प्रॉब्लेम आल्याच्या नंतर आपल्याला समजतं की आपलं या जगामध्ये कोणीच नाहीये. हालेलुया. असा टर्निंग पॉइंट आपल्या जीवनामध्ये येतो की आपल्याला समजतं की या जगामध्ये आपलं देवाशिवाय कोणीच नाहीये. हालेलुया. आपण मस्त धडपड करतो त्या गोष्टीसाठी. अनेकशे आजार आपल्या जीवनामध्ये असे येतात की त्या आजारावर आजूक देखील उपचार मिळत नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा अनेकशे आजार असे आहेत ज्याच्यावर अजून देखील इलाज केला जात नाही. आणि देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या की आजार पण आल्याच्या नंतर आपण अनेक प्रयत्न करतो. आपण डॉक्टरांकडे जातो, आपण नातेवाईकांना फोन करतो, अनेक गोष्टी आपण करतो जेणेकरून आपल्याला आरोग्य मिळावं. हालेलुया. पण सर्व गोष्टी करून आपल्याला शेवटला एकच गोष्ट साध्य होते की आपल्या सर्व हात टेकले जाते आणि आपल्याला समजतं की आता जर आपल्याला कोणी बदल करण्याचा असेल तो फक्त देवच आहे. हालेलुया. अनेक लोक म्हणतात या जगामध्ये देव नाहीये. अनेक लोक म्हणतात की या जगाला बनवणारा कुणीच नाहीये. पण मला तुम्हाला सांगू द्या कुठलीही गोष्ट त्या देवाच्या इच्छेशिवाय होऊ शकत नाही. आज जर तुम्ही प्रत्येक गोष्ट जर पाहिली तर त्या गोष्टीमधून आपल्याला एकच गोष्ट साध्य होते की कुणी ना कुणीतरी याचा निर्माण करता आहे, कुणी ना कुणीतरी याला बनवलेला आहे. हालेलुया. अनेक पुस्तकं तुम्ही वाचा, अनेक सगळीकडे पहा, तुम्हाला कुठंच या जगाची निर्मिती कशी झाली, कुणी केली हे तुम्हाला पाहायला भेटणार नाही. परंतु तुम्हाला एक सांगू द्या, तुम्हाला एक आनंदाची गोष्ट आहे. हे जे बायबल आहे हे जगाच्या निर्माणकर्त्याबद्दल सांगतं आणि तो जगाचा निर्माण करता तुमचा आणि माझा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की. जर मनुष्याला जर कोणीतरी निर्माण केला आहे, जर मनुष्याला कोणीतरी घडवला आहे तर त्याच्या शरीरातली प्रत्येक गोष्ट त्याला माहिती आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. समजते तुम्हाला? जर मनुष्याला जर कोणीतरी बनवलंय तर त्याला शरीरातल्या या जीवनामध्ये काय चालू आहे ही प्रत्येक गोष्ट त्याला माहिती आहे. देवाच्या लोकांना मला तुम्हाला एक सांगू द्या, जर हा मोबाईल बनवलाय तर या मोबाईल मधील देखील गोष्ट जर काही खराब झाली, ज्याने बनवलंय त्याला माहिती आहे याचा प्रॉब्लेम काय आहे. आणि ज्या वेळेस आपण हा मोबाईल त्याच्याकडे घेऊन जाऊ ना, एका क्षणामध्ये तो त्याला नीट करेल. हालेलुया. बोलो येशू मसीह की. जर इथून आपण जर एखाद्याला फोन केला आणि जर समोरच्याला आवाज जात नाहीये आणि आपण त्याला जर न्हाव्याच्या दुकानामध्ये नेलं तर त्याला समजणार नाही याचा प्रॉब्लेम काय आहे. हालेलुया. याला जर आपण किराणा दुकानामध्ये नेलं तर त्याला समजणार नाहीये मोबाईलचा प्रॉब्लेम काय आहे. पण ज्या मोबाईल सॅमसंग कंपनीने बनवलाय त्या सॅमसंग कंपनीच्या केअर मध्ये ज्यावेळेस आपण या मोबाईलला घेऊन जाऊ ना, त्या क्षणाला त्यांना समजेल की या मोबाईलचा प्रॉब्लेम काय आहे, कशामुळे समोरच्याला आवाज जात नाहीये. हालेलुया. आणि तो एका मिनिटामध्ये तो मोबाईल क्लिअर करेल. समजते तुम्हाला? हालेलुया. मला तुम्हाला हे सांगायचं देवाच्या लोकांनो, हे जो शरीर बनवणारा परमेश्वर आहे ना, ज्या वेळेस आपण निराश होतो, हताश होतो, आपल्याला समजतं, आपण डॉक्टरांकडे जातो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो, पण डॉक्टर देखील शेवटला एकच गोष्ट सांगतात की आता काही होऊ शकत नाहीये. हालेलुया. डॉक्टर शेवट म्हणतात की तुम्ही आता एक शेवटचा पर्याय म्हणून तुमच्याकडे आहे की तुम्ही तुमच्या परमेश्वराला हाक मारा. हालेलुया. कुठल्या क्षणाला? शेवटच्या क्षणाला डॉक्टर म्हणतात की आता तुम्ही तुमच्या परमेश्वराला हाक मारा. पण मला तुम्हाला सांगू द्या देवाच्या लोकांनो, ज्या वेळेस त्या परमेश्वराला आपण हाक मारतो तो परमेश्वर आपल्याला उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. इर्मया 33:3 मध्ये तो परमेश्वर म्हणतो, तू दुःखामध्ये आहेस, तू संकटामध्ये आहे, तू क्लेशामध्ये आहेस, संकट समय तू मला हाक मार. संकट कितीही मोठा असू दे, दुःख कितीही मोठा असू दे, पण मी तुला उत्तर देईन. हालेलुया. मी तुझ्यासाठी माझे कान नित्य उघडे ठेवलेले आहेत. हालेलुया.
बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की. हालेलुया. आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आपल्या जीवनामध्ये परमेश्वर मोठं कार्य केल्याशिवाय राहणार नाही. साधारण कार्य तर कुणीही करतो, मोठं कार्य करणारा माझा परमेश्वर आहे. हालेलुया. बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की. बायबल मध्ये देखील एक व्यक्ती आहे, तो खूप निराश झालेला आहे. हालेलुया. त्याच्यावरती खूप मोठं दुःख आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण मत्ती शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि पहिले 1 ते 4 वचन आपण ज्यावेळेस वाचतो ना देवाच्या लोकांनो, आपण त्या ठिकाणी एक घटना पाहतो. आपण काढूया मत्ती शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि त्यात 1 ते 4 वचन आपण वाचणार आहोत. फास्ट मध्ये आपण वाचणार आहोत. कुष्ठरोग्याला बरे करणे. मग प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावर उतरल्याच्या नंतर लोकांचे थवेचे थवे त्याच्या मागे चालले होते. आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला आणि त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, हा प्रभूजी, जर आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात. तेव्हा येशूने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि त्याला म्हणाले, माझी इच्छा आहे की तू शुद्ध हो. हालेलुया. बोलो येशू मसीह की. एक जोरदार टाळी वाजवून आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपल्याला एक घटना पाहायला भेटते. एक कुष्ठरोगी आहे. हालेलुया. त्याला कुष्ठरोग झालेला आहे. काय झालेला आहे? कुष्ठरोग. कुष्ठरोगाबद्दल जर मला तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं म्हटलं, जो कुष्ठरोग आहे तो आपलं जे शरीर आहे, या शरीराच्या आतमध्ये ज्या नसा आहेत त्या नसा बंद करतो. हालेलुया. आणि त्या काळामध्ये जो रोग होता तो भयंकर रोग असा होता, खूप खतरनाक रोग होता. हालेलुया. आता तरी त्याच्यावरती इलाज निघलाय, पण 100% इलाज आता पण होत नाही. आणि त्या काळात देखील त्याच्यावर कुठलाही इलाज नव्हता देवाच्या लोकांना. आणि ज्या व्यक्तीला तो कुष्ठरोग व्हायचा ना, त्या व्यक्तीला काय केलं जायचं माहितीये? त्याला गावाच्या बाहेर ठेवलं जायचं. का गावाच्या बाहेर ठेवलं जायचं? त्याच्या मागचं कारण असं होतं, जो कुष्ठरोग आहे त्या व्यक्तीच्या शरीरामधून तो कुष्ठरोग एकमेकाला पसरला जायचा. ज्यावेळेस तो व्यक्ती कुणासोबत बोलायचा, त्याच्या मुखाद्वारे ते जंतू बाहेर पडायचे आणि तो रोग दुसऱ्याला देखील व्हायचा. हालेलुया. समजतंय तुम्हाला? एक भयंकर रोग त्याला झाला. देवाच्या लोकांना त्याला देखील परिवार असेल, त्याला देखील घरदार असेल, त्याला देखील लेकरं असतील. हालेलुया. आणि अशा व्यक्तीला कुष्ठ रोग झाला आणि तो व्यक्ती निराश झालेला आहे. तो डोंगराच्या बाहेर राहायचा. हालेलुया. गावाच्या बाहेर त्याला ठेवलं जायचं. आणि देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने एक मोठं कार्य त्याच्या जीवनामध्ये केलं. हालेलुया. आज तुम्हाला एकटं टाकलेलं आहे, घाबरू नका. आज जगाने तुम्हाला सोडलंय, घाबरू नका. प्रभू येशू ख्रिस्त तो डोंगर सोडून तुमच्यासाठी यायला तयार आहे. हालेलुया. तो प्रभू येशू ख्रिस्त, बायबल सांगते, त्या डोंगरावरून खाली आला. थवेचे थवे लोक त्या ठिकाणी होते, परंतु त्या प्रभू येशू ख्रिस्ताची नजर त्या थवेच्या थव्या लोकांकडे गेली नाही, तर त्या कुष्ठरोग्याकडे गेली. का तुम्हाला मला सांगू द्या देवाच्या लोकांनो, परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्ताला गर्दी लागत नाहीये, तर त्या गर्दीमधून जो विश्वासाने हाक मारतो, तो विश्वासाची हाक त्या प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिजे. समजते तुम्हाला? हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. त्या ठिकाणी अनेक लोक होते देवाच्या लोकांना. बायबल सांगते, आपण जर वाचलं ना, आता या ठिकाणी आपण वाचलं मत्ती शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि त्यातल्या 1 ते 4 वचनापर्यंत आपण जर वाचलं, या ठिकाणी एक कुष्ठरोगी आहे. अनेक लोक त्या ठिकाणी आहेत. हा रोगी जो आहे तो गावाच्या बाहेर राहतोय. देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्हाला कोणी एकटं टाकले ना, घाबरून जाऊ नका, निराश होऊन बसू नका. एक गोष्ट करा. हालेलुया. जी या कुष्ठरोग्याने केली की प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला. हालेलुया. बोलो येशू मसीह की. काय केलं त्याने? शेजारच्याला सांगा की प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला. शेजारच्याला बोला की त्या कुष्ठरोग्याने प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला. बोला बोला पटकन शेजारच्याला सांगा की त्यांनी आपल्या शेजाऱ्यावर, त्याला सांगा शेजारच्याला की त्याने प्रभू येशूवरती विश्वास ठेवला. हालेलुया.
बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. त्यांनी काय केलं, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला. आणि देवाच्या लोकांनो, बायबल या ठिकाणी तुम्हाला आणि मला खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त डोंगर सोडून खाली आला. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. आज जर तुम्ही हाक त्या परमेश्वराला मारत आहात, एकटे आहात, पण मला तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगायची की परमेश्वर तुमची हाक ऐकणारा परमेश्वर आहे. ज्याने कान बनवला तो ऐकतो देवाच्या लोकांना. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. हालेलुया. हा, काही घटना घडली या ठिकाणी. आपण पुन्हा एकदा परत मोठ्याने वाचूया. मग तो डोंगरावरून उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्या मागे चालले. हा, आणि पहा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला. हा, व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला. देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, एक प्रभू येशू ख्रिस्त डोंगराच्या खाली एंट्री मारलेली आहे. हालेलुया. आणि एक कुष्ठरोगी खूप निराश झालेला आहे, खूप दुःखामध्ये. त्याचं जीवन परमेश्वर इतकं दुःखाने भरलेलं आहे की त्याच्या नातेवाईकाने त्याला सोडलंय. त्याचे घरचे त्याच्या जवळ राहत नाही. माहित नाही त्याला जेवायला मिळते का नाही मिळते, त्याला कपडे मिळते का नाही मिळते, त्याला माहित नाहीये. खूप घाण त्याच्या अंगाचा वास सुटलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तो जीवन जगत आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. हालेलुया. आणि त्या ठिकाणी त्याने एक गोष्ट केली देवाच्या लोकांनो, त्याने प्रभू येशू वरती विश्वास ठेवला. पहिली गोष्ट, त्याने प्रभू येशूवरती विश्वास ठेवला आणि त्याने कोणाला हाक मारली नाही. तो धावत गेला, प्रभू येशूच्या चरणापाशी पडला आणि त्याला म्हणला की प्रभू, जर आपली इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करण्यासाठी समर्थ आहात. हा, त्याने विश्वास दाखवला की माझा प्रभू येशू मला बर्र करण्यासाठी समर्थ आहे. आज जगामध्ये कुणी असो किंवा नसो, प्रभू येशू तुम्हाला बर्र करण्यासाठी समर्थ. देवाच्या लोकांना, कारण ते प्रभू येशू मध्ये सामर्थ्य आहे, तिथं तुम्हाला कुठल्याही परिस्थितीतून बाहेर काढून तुम्हाला बरं करण्याचं सामर्थ्य त्या प्रभू येशू मध्ये आहे. आज तुम्ही अशा देवाला हाक मारत आहात जो जगाचा निर्माण करता देव आहे. हालेलुया. जो मनुष्याला बनवणारा देव आहे. देवाच्या लोकांनो, त्याने प्रभू येशूवरती विश्वास ठेवला आणि बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणाला की तुम्ही मला बरं करण्यासाठी समर्थ आहात. हालेलुया. म्हणून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आज जर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आहात, एक गोष्ट करा, प्रभू येशूवरती विश्वास ठेवा. आणि जितक्याने त्याच्यावरती विश्वास ठेवलाय ना, ते कधी निराश झाले नाहीयेत. हालेलुया. ते कधी निराश झाले, ते कधी त्यांचं मुख लज्जने काळवळलेलं नाहीये. एकदा जर तुम्ही प्रभू येशू समोर गुडघे टेकताय ना, जगात तुम्हाला परत कुणा समोर गुडघे टेकण्याची गरज नाहीये. हालेलुया. बोलो येशू मसीह की. याने फक्त एक साधारण विश्वास ठेवला, प्रभू येशूवरती विश्वास ठेवला आणि विश्वासाने प्रभू येशूकडे गेला. आज तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एक गोष्ट करणं फार गरजेचं आहे, प्रभू येशूवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. जग त्याला एका गोष्टीने पाहत होतो की हा घाण आहे, याचा वास सुटलेला आहे. हालेलुया. याच्याद्वारे तो जो आजार आहे, कुष्ठरोग आहे, तो आम्हाला देखील होईल म्हणून लोकांनी त्याला गावाच्या बाहेर टाकलं. देवाच्या लोकांना, परंतु तो प्रभू येशूकडे आला. प्रभू येशू त्याला म्हणला नाही की जा अगोदर तू लांब जरा, माझ्या जवळ येऊ नको, तुझा जो आजार आहे तो मला देखील होईल, तुझा घाण वास सुटलाय. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला हाकलून लावलं नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला जवळ घेतलं. आज तुम्ही किती वाईट पापामध्ये असले, तुम्ही वाईट घाण वास जरी येत असला, आज तुमचं संकट किती जरी मोठं असलं, मला तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला हाकलून लावणार नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला जवळ घेणारा परमेश्वर आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. पहिली गोष्ट त्याने केली, प्रभू येशूवरती विश्वास ठेवला. हालेलुया. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. आपण आणखीन एक जर वचन जर वाचलं, मत्ती शुभवर्तमान याचा 17वा अध्याय त्यातलं 20वं वचन जर आपण वाचू, आपण ते वचन 17-20. तो त्यांना म्हणाला, कारण मी तुम्हाला खचित सांगतो की जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्यापेक्षा
एवढा विश्वास असला तर या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. यस हालेलुया. बोलो येशू मसीह की. या ठिकाणी एक घटना आहे देवाच्या लोकांनो. या ठिकाणी एका मुलाला, एका बापाचा एक मुलगा आहे, एकुलता एक तो मुलगा आहे आणि बायबल सांगते त्याला एका दुष्ट आत्म्याने त्याला पिडलेला आहे आणि तो त्याला काय करतो, तो दुष्ट आत्मा त्याला काय करतो माहितीये का? तो दुष्ट आत्मा त्याला फीट येत आहे आणि फीट आल्याच्या नंतर तो त्याला कधी अग्नीमध्ये घेऊन जातो, कधी त्याला मातीमध्ये लोळवतो, कधी त्याला अग्नीमध्ये घेऊन जातो, वेगवेगळ्या प्रकारे त्याला त्रास देत आहे. हालेलुया. दुष्ट आत्मा त्याला काय करतो? वेगवेगळ्या प्रकारे त्याला त्रास देतो आणि त्या त्रास देत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य त्या ठिकाणी जातात आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य त्या ठिकाणी काय करतात माहितीये? त्या भूताला आज्ञा करतात की येशूच्या नावात निघून जा, परंतु त्या ठिकाणी ते भूत निघून जात नाही. ते भूत निघून जात नाहीये. हालेलुया. का माहितीये? त्याच्या मागचं कारण आहे, ज्यावेळेस ते शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेले, प्रभू येशूला विचारलं, एकांतामध्ये घेऊन गेले आणि प्रभूला म्हणले, प्रभू तू एका शब्दाने त्यांना घालवलं, पण आमच्याच्याने हे भूत का निघलं नाहीये? प्रभू येशू ख्रिस्ताने खूप सुंदर उत्तर त्याला दिलं, तुमच्या अल्पविश्वासामुळे. कशामुळे? अल्पविश्वास. थोडा विश्वास प्रभूवरती टाकू नका, टाकायचा ना पूर्ण विश्वास त्या परमेश्वरावरती टाका, संपूर्ण विश्वास त्या परमेश्वरावरती टाका. कारण तुमचा अल्पविश्वास, जर तुम्हाला वाटतंय ना की हे माझ्या जीवनामध्ये होईल किंवा नाही होणार, त्यावेळेस होणारच नाही. ज्यावेळेस तुम्ही म्हणता की यस मी प्रभू येशूवरती विश्वास ठेवतो, 100% माझ्या जीवनामध्ये कार्य होणार आहे आणि ते झाल्याशिवाय राहणार नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. हा जो कुष्ठरोगी होता, याने मनामध्ये विचार आणला नाही की होईल का नाही. खरंच मी प्रभू येशूकडे गेल्याच्या नंतर प्रभू येशू खरंच मला बरं करेल का? खरंच प्रभू येशू मध्ये ते सामर्थ्य आहे का? जाऊ द्या, आपण नाही म्हणून विश्वास ठेवून पाहू आपण बरे होतो का नाही. असं केलं नाही देवाच्या लोकांनो. त्यांनी संपूर्ण हृदयापासून त्या प्रभू येशूवरती विश्वास ठेवला आणि त्याच्यापाशी जाऊन त्याला म्हणला की प्रभू येशू, तुम्ही मला शुद्ध करण्यासाठी समर्थ आहात. हालेलुया. संपूर्ण विश्वास त्या परमेश्वराला पाहिजे. अल्पविश्वास नकोय, अधुरा विश्वास नकोय, होईल का नाही होणार हे नकोय. तर प्रभू येशूला एकच भाषा कळते आणि ती भाषा म्हणजे विश्वासाची भाषा. हालेलुया. ज्यावेळेस याने विश्वासाने हाक मारली ना देवाच्या लोकांनो, त्यावेळेस त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची हाक ऐकली, डोंगर सोडून खाली आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे पुढे येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणला की तुम्ही समर्थ आहात. हा त्याचा संपूर्ण विश्वास होता. आणि विश्वास म्हणजे काय माहितीये तुम्हाला? हालेलुया. विश्वास म्हणजे काय? विश्वासाची व्याख्या जर आपण काढली, इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि त्याचे 1 ते 6 वचन आहेत, त्या ठिकाणी विश्वास म्हणजे काय आहे. हालेलुया. आपण एक वचन वाचू, इब्री लोकास पत्र त्याचा 11वा अध्याय आणि 1 ते पहिलं वचन आपण वाचू. त्यानंतर तुम्ही घरी गेल्याच्या नंतर देखील वाचून पाहू शकता. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा काय आहे? भरोसा आहे. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आहे. आपल्या जीवनामध्ये आशा नाहीये, आपल्या जीवनामध्ये विश्वास काय माहितीये? जर आपण आपल्या डोळ्याने पाहत आहोत की माझ्या घरामध्ये अशांती आहे, माझ्या घरामध्ये दुःख आहे, माझ्या घरामध्ये आजारपण आहे, पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मला आशा आहे की मी माझ्या विश्वासाने पाहतो, माझ्या विश्वासाच्या डोळ्याने पाहतो की माझं घर बदललेलं आहे, माझ्या घरातली अशांती निघून गेलेली आहे आणि ही मला 100% खात्री आहे. हा विश्वास आहे. काय आहे? सोपी व्याख्या आहे, एकदम सोपी व्याख्या. तुम्हाला समोर दिसतंय, तुम्हाला समोर दिसतंय की हा व्यक्ती कधी बदलू शकत नाही, हा व्यक्ती कधी बदलू शकत नाही, पण माझी येशूवरती आशा आहे आणि मी त्या आशेने त्या व्यक्तीला रोज माझ्या मुखाने बोलतो, हा व्यक्ती येशूच्या नावात बदलला गेला, हा व्यक्तीचं व्यसन निघून गेलं येशूच्या नावामध्ये आणि मी खात्री करतो की हा येत्या दिवसामध्ये संपूर्ण बरा असेल, बदललेला असेल. हालेलुया. हा आपला विश्वास आहे. काय?
कारण आपण अशा दोन जगामध्ये जगतो, एक जग आत्मिक जग आहे आणि एक संसारिक जग आहे. देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, आपण आत्मिक जगामध्ये जगत असताना आपण आत्मिकतेने पाहिलं पाहिजे. कसं पाहिलं पाहिजे? कसं पाहिलं पाहिजे? आत्मिक डोळ्याने आपण पाहिलं पाहिजे. हालेलुया. आपण म्हणतो ना की माझ्या घराची परिस्थिती कधी बदलणार नाहीये, माझ्या घरातले दुःख कधी निघून जाणार नाहीये. पण ज्यावेळेस आपण मुखाने घोषणा करतो, आपण विश्वासाने घोषणा करतो, माझं घर बदललं जाणार, माझी परिस्थिती बदलली जाणार, माझे फायनान्स बदलले जाणार, माझे दुःख आनंदात बदलणार. ज्यावेळेस आपण आपल्या मुखाने घोषणा करतो, आपण मुखाने घोषणा करतो, आणि देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, प्रत्येक गोष्ट घडल्याशिवाय राहणार नाहीये. हालेलुया. का? त्याच्या मागचं कारण आहे, कारण आपण न दिसणाऱ्या गोष्टीवरती भरोसा ठेवणारे लोक आहोत. न दिसणारी गोष्ट काय माहितीये? प्रभू येशू ख्रिस्ताला आपण अजूनपर्यंत पाहिलं नाही, पण आपली आशा काय आहे की प्रभू येशू ख्रिस्त मला घ्यायला येणार आहे. आणि आपली खात्री काय आहे की आपण सर्व काळ त्या प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर सदा सर्वदासाठी राहणार आहोत, ही आपली खात्री आहे. समजते तुम्हाला? आपली आशा ही आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला घेण्यासाठी येणार आहे. हालेलुया. बोल येशू मसीह की. विश्वासाची व्याख्या मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये समजावून सांगितली की जसं या व्यक्तीनं त्याच्या नजरेनं लोक त्याला पाहत होते की याला कुष्ठ रोग झालेला आहे, हा याचा रोग कधी बरा होऊ शकत नाही. पण ज्यावेळेस त्याने विश्वासाने पाहिलं की मी प्रभू येशूकडे जाईल, मी प्रभू येशूला म्हणेल की प्रभू तुम्ही मला बरं करण्यासाठी समर्थ आहात आणि मी विश्वासाने बरा झालेलो आहे. ज्यावेळेस त्याने आपल्या मनामध्ये हा विश्वास आणला आणि विश्वासाने गेला, त्या टायमाला त्याच्या जीवनामध्ये कार्य घडलं. हालेलुया. बोल येशू मसीह की. त्याने संपूर्ण विश्वास प्रभूला दाखवला आणि त्याचं आरोग्य मिळवलं. आज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही संपूर्ण विश्वास त्या प्रभू येशू ख्रिस्ताला दाखवा आणि तुमचं आरोग्य तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. बोल येशू मसीह की. बोल येशू मसीह की. हा. आणि तिची दुसरी गोष्ट तो बोलला की तुम्ही येशू ख्रिस्त मला शुद्ध करण्यासाठी समर्थ आहात. हालेलुया. तुम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे की तुम्ही कोणत्या देवाची आराधना करता, तुम्ही कोणत्या देवाकडे मागत आहात. हालेलुया. त्या प्रभू येशूला सांगितलं की तुम्ही मला शुद्ध करण्यासाठी समर्थ आहात. हालेलुया. बोल येशू मसीह की. हे तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला शुद्ध करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. हालेलुया. एक गोष्ट तुम्ही गाठ बांधून ठेवा की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला शुद्ध करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. स्तोत्र संहिता 103 ते 11 वचन जर आपण घरी जाऊन वाचा, त्या ठिकाणी शुद्ध कसं केलं जातं, प्रभू येशू ख्रिस्त कसा शुद्ध करतो त्याबद्दल त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. ज्यावेळेस आपण घरी जाणार या वचनावरती मनन करा. हालेलुया. योहान 3:3 सांगतं, ज्या कोणाला प्रेज द लॉर्ड आपण वाचूया योहान शुभवर्तमान याचा पहिला योहान प्रकटीकरणाच्या अगोदरचा योहानाचे पहिले पत्र 3रा अध्याय आणि 3रं वचन. जो कोणी त्याच्या संबंधाने ही आशा बाळगतो, हा, जो कोणी त्याच्या संबंधाने ही आशा बाळगतो. आशा काय आहे का? तो जसा तो शुद्ध आहे तसे आपल्याला शुद्ध करतो. यस. हालेलुया. खूप सुंदर वचन या ठिकाणी बायबल सांगते आपल्याला. ज्या कोणाला त्याच्या संबंधाने ही आशा आहे, तो जसा तो शुद्ध आहे तसा आपणाला शुद्ध करीतो. मला तुम्हाला सांगू द्या देवाच्या लोकांना, तो शुद्ध आहे, तो पवित्र आहे, तो निष्कलंक आहे, म्हणून तो तुम्हाला पवित्र शुद्ध करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. त्याच्या परिपूर्णतेतून आपल्याला परिपूर्णता मिळालेली आहे. हालेलुया. तो पवित्र आहे म्हणून तो आपल्याला पवित्र करू शकतो. प्रेज द लॉर्ड. डॉक्टर विकास कांबळे खूप सुंदर एक उदाहरण देत असतात. हालेलुया. एक घाणेरडा व्यक्ती आहे, खूप घाण झालेला आहे. हालेलुया. खूप घाण झालाय, महिना झाला त्याने आंघोळच केली नाही, खूप घाण वास त्याच्या अंगाचा येतोय. आणि तो व्यक्ती जर या ठिकाणी आला, हालेलुया, तो व्यक्ती जर या ठिकाणी आला
आपण असं म्हणणार आहे की दुकानामध्ये जा, आरबाजकडे जा आणि घाणेरडा साबण घेऊन या त्याला धुण्यासाठी? आपण काय म्हणणार, एक चांगला साबण आणा. हालेलुया. का चांगला साबण आणा? कारण हा व्यक्ती घाण आहे. हालेलुया. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय देवाच्या लोकांनो, तुम्हाला शुद्ध करण्यासाठी कुठल्या प्राण्याचं रक्त, कुठल्या पक्ष्याचं रक्त, कुठल्या जनावराचं रक्त हे असमर्थ आहे, पण प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला आणि मला शुद्ध करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. कारण त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त पवित्र रक्त आहे, शुद्ध रक्त आहे, म्हणून तो तुम्हाला शुद्ध करण्यासाठी समर्थ आहे. पापी व्यक्तीला शुद्ध करू शकत नाही. हालेलुया. त्याला शुद्ध व्यक्ती लागल. जर आपल्याला एखादा घाणेरडा व्यक्ती धुवायचा आहे तर त्याला चांगलं पाणी लागल, चांगला साबण लागल. हालेलुया. तसंच आहे, मनुष्याचा पाप धुवायचंय ना तर त्याला शुद्ध करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त लागणार आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. आणि हा व्यक्ती त्याला म्हणला, प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणला की तुम्ही मला शुद्ध करण्यासाठी समर्थ आहात. हालेलुया. बोलो येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड. परत वाचू आपण हे तिसरं वचन, खूप सुंदर वचन आहे. जो कोणी त्याच्या संबंधाने ही आशा बाळगतो तो जसा शुद्ध आहे. हालेलुया. तसा तो आपल्याला शुद्ध करीतो. तो शुद्ध आहे देवाच्या लोकांना. जर तुम्ही जर त्याचा स्टडी केला, जर तुम्ही बायबल जर वाचलं, तुम्हाला समजेल तो कसा पवित्र म्हणून या जगामध्ये राहिलेला आहे. हालेलुया. आज जर तुम्ही वाचलं, या बायबल मध्ये लिहिलंय तो निष्कलंक राहिला, तो पवित्र बनून या जगामध्ये आला, पवित्र बनून राहिला, पवित्र बनून त्यांनी सर्व लोकांचे पाप त्याच्यावरती घेतले, लोकांचे सर्व श्राप त्याने त्याच्या स्वतःवरती घेतले. तो पापी बनला, हो तो शापित बनला, त्या वधस्तंभावरती गेला. परंतु ज्यावेळेस तुम्हाला मला आनंदाची गोष्ट सांगायची, ज्यावेळेस तो मारल्या गेला ना, त्याला खाली आणण्यात आलं, त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आलं. परंतु ज्यावेळेस तो कबरेमध्ये होता त्याचे पाप त्याच्यावरती होते, परंतु ज्यावेळेस तो जिवंत झाला ना, तो पापी नव्हता, तो महिमेमध्ये तो जिवंत झाला. हालेलुया. त्याचे पाप त्या कबरेमध्ये राहिले आणि तो पवित्रतेमध्ये उठला. हालेलुया. आणि तो पवित्र बनला आणि तो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला घेण्यासाठी लवकरच येणार आहे. हालेलुया. तो कोणत्या लोकांना घ्यायला येईल माहितीये? जे लोक विश्वासामध्ये स्थिर आहे, जे लोक पवित्रतेमध्ये आहे. हालेलुया. जर आज नुसतेच आपण चांगले वचन सांगत आहोत किंवा अनेक नुसतं लोकांना दिखाव्यासाठी आपण जर पोशाख घातलेला आहे, तर मला तुम्हाला सांगू द्या देवाच्या लोकांना, प्रभू येशू ख्रिस्त तुमचं रंगरूप पाहत नाही, प्रभू येशू ख्रिस्त तुमचं मन पाहतो. बायबल सांगते मत्ती शुभवर्तमानामध्ये लिहिलंय, तो शेवटच्या काळामध्ये ज्यावेळेस तो न्यायाचा भयंकर दिवस येईल ना, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणेल मी तुम्हाला ओळखत नाही, कारण तुम्ही माझ्या जवळ कधी आलेच नाही. का माहितीये? त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ख्रिस्ती जीवनामध्ये जर जगत असाल तर मला तुम्हाला सांगू द्या, सगळ्यात महत्वाचा जर काही पॉइंट असेल तर तो पवित्रता आहे. तुम्ही पवित्र झालेले आहात त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. बायबल सांगतं 2 कोरिंथ मध्ये लिहिलंय की तुम्ही त्याच्यामध्ये नवीन उत्पत्ती झालेले आहात. हालेलुया. हालेलुया. पश्चाताप करा आणि त्याला पश्चातापे योग्य फळ द्या, बायबल सांगतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल तो पाहिल की किती लोकांना फळ लागलेले आहे, किती लोक त्याच्या इच्छेप्रमाणे जगलेले आहे, किती लोक पवित्रतेमध्ये चाललेले आहेत. ज्यावेळेस तो पाहिल त्यावेळेस त्याला समजेल की येस माझे लोक आहेत. हालेलुया. एक महाभयंकर रोग, कुष्ठरोग प्रभू येशू ख्रिस्ताने बरा केलाय. हालेलुया. त्यांनी पहिली गोष्ट केली, प्रभू येशूवरती विश्वास ठेवला. आज तुमच्या जीवनातला मोठा रोग असू द्या, हो कुणीही तुम्हाला सांगू द्या, तुमचे रिपोर्ट तुम्हाला काही सांगू द्या, पण माझ्याकडे एक असं रिपोर्ट आहे, जो रिपोर्ट मला सांगतो की तुझा रोग मोठा नाहीये, मी त्याच्यापेक्षा मोठा आहे. तुमच्याकडे जे डॉक्टरचे रिपोर्ट आहेत ना, ते बदलण्याचं सामर्थ्य ठेवणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुमचे रिपोर्ट काही सांगू द्या, रिपोर्ट तुम्हाला म्हणतील तू बरा होणार नाही, पण याच्यामध्ये लिहिलंय
त्याला बसल्याच्या माराच्या बळाने मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे, त्याच्यात तीळ शंका मात्र नाही. हालेलुया. तुम्ही बरे झालेले आहात, बरे झालेले आहात आणि बरे झालेले आहात येशूच्या नावामध्ये. हे रिपोर्ट कदाचित तुमच्या जगातले रिपोर्ट खोटं बोलतील, पण हा रिपोर्ट कधी खोटं बोलत नाही. हालेलुया. हा रिपोर्ट कधीही खोटं बोलत नाही. हालेलुया. त्याचा कुष्ठरोग, त्याचे दुःख, त्याची निराशा एका क्षणामध्ये निघून गेली देवाच्या लोकांना. आणि खूप मोठी गोष्ट सांगितली नाहीये, मोरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास तुमच्यामध्ये असेल ना, बायबल सांगतोय, आपण वाचलं 17:20 मध्ये तो म्हटला, मोरीच्या दाण्यावर एवढा जरी तुमच्यामध्ये विश्वास असला, तुम्ही डोंगराला जर म्हणले ना उठून तो तिकडं सरळ, तरी तसं होईल. मोरीच्या दाण्या एवढा विश्वास. हालेलुया. आपल्याला मोठे काम सांगितले का आपल्याला करायला बरं वाटतं, पण एक छोटी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितली, विश्वास मात्र ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील. लाजर मेला होता, मार्था रडत आली, प्रभू येशू म्हणला, मार्थे रडू नको, विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील, विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील. हालेलुया. देवाचा गौरव हाच आहे. हालेलुया. सगळे द्वार बंद झाले, एकच द्वार उघड आहे, ते प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. ते द्वार तुमच्यासाठी कधी बंद होणार नाही. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशूचा गौरव पाशील म्हणजे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गौरवामध्ये येणार आहे, विश्वास ठेवताल तो दिवस तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हालेलुया. बायबल सांगते, पौल म्हणतो की मी माझी धाव पूर्ण केली आहे, आता तुम्हाला ती धाव धावायची आहे. आणि विजय तोच मिळवतो जो शेवटपर्यंत धावतो. विजय त्यालाच मिळतो जो पारितोषिक त्यालाच मिळतं जो शेवटपर्यंत आपली धाव धावतो. तो शेवटपर्यंत बायबल सांगतो तोच तारला जाईल जो शेवटपर्यंत टिकेल. आज तुमच्या विश्वासाची धाव तुम्हाला धावायची आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरवाचा दिवस तुम्हाला आणि मला पाहायचा आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. त्याचा गौरवाचा दिवस खूप आनंदाचा दिवस असेल की ज्या वेळेस या जगाचा निर्माण करता तुम्हाला आणि मला घेण्यासाठी या जगामध्ये येणार आहे. प्रत्येक नजर त्याला पाहणार आहे की प्रभू येशू हाच देव आहे. ही प्रत्येक जण कबूल करणार आहे. हालेलुया. प्रत्येक जण कबूल करेल की प्रभू हाच देव आहे. हालेलुया. त्यावेळेस तुम्ही म्हणू शकत नाही की प्रभू मला तुझं वचन माहित नव्हतं. तुम्ही म्हणू शकत नाही की प्रभू आमच्यापर्यंत तुझा संदेश आला नाही. बायबल सांगते प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव जाणार आहे. प्रत्येकाला प्रभू येशूचं नाव ज्यावेळेस पोहोचेल त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. हालेलुया. अनेक लोक म्हणतात प्रभू का तू उशीर करत येण्यासाठी. मला तुम्हाला सांगू द्या देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस प्रभू येशूचं नाव प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाईल, शेवटपर्यंत जाईल, त्यावेळेस कुठलाही मनुष्य असं म्हणू शकत नाही की प्रभू तुझं नाव माझ्यापर्यंत आलं नाही रे. त्यावेळेस प्रभू म्हणाल, अरे बाळा तुझ्याकडे माझं नाव आलं परंतु तू विश्वास ठेवला नाहीस, तू माझ्यावरती विश्वास ठेवला नाही. पण ती वेळ निघून गेलेली असेल. ज्यावेळेस नोहाच्या काळामध्ये ज्यावेळेस ते तारवाचं दार बंद झालं, कुणी उघडू शकलं नाही, ती वेळ येण्याची वाट कशाला पाहता. प्रभू येशूवरती विश्वास ठेवा, प्रभू येशूवरती विश्वास ठेवा. मला तुम्हाला सांगणं राहील, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. हालेलुया. या व्यक्तीने पश्चाताप केला. हालेलुया. असे लोक म्हणतात की कुष्ठरोग हा देवापासून आहे, पण मला तुम्हाला सांगू द्या देवापासून नाहीये. ज्यावेळेस या जगामध्ये पाप आलं, त्या पापाच्या द्वारे शाप आला, शापाच्या द्वारे रोग आले, आजार आले आणि ते आजार बायबल सांगते त्या आजारामुळे या जगामध्ये मरण आलेलं आहे. ज्यावेळेस हा कुष्ठरोग झाला, लोक त्याला म्हणत असतील की तू देवाच्या विरुद्ध काहीतरी काम केलंय म्हणून तुझ्यावर हे आजार आलेला आहे, म्हणून तुझ्यावरती रोग आलेला आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या देवाच्या लोकांना, हालेलुया, त्याच्या पापामुळे त्याच्यावरती आलं होतं. हालेलुया. आणि त्या आजार प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याच्या जवळ गेला, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला स्पर्श केला आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणला, माझी इच्छा आहे की तू शुद्ध हो. प्रभू येशूची इच्छा आहे की तुम्ही शुद्ध व्हावे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती रक्त सांडलेलं आहे. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की आपण त्याच्या इच्छेला अनुसरून जीवन जगावं.
आनंद किती झाला असेल त्या कुष्ठरोग्याला. हालेलुया. किती आनंदाने तो उड्या मारत असेल की प्रभू येशूने मला बरं केलंय, प्रभू येशूने मला बरं केलंय, प्रभू येशूने मला आरोग्य दिलंय. हालेलुया. माहित नाही त्याचा रोग किती दिवसापासून होता, आजारपण किती दिवसापासून होता, मोठं संकट त्याच्यावरती किती दिवसापासून होतं, परंतु जसा प्रभूकडे आला त्याचा आजारपण निघून गेला. तो त्या क्षणाला बरा झाला आणि तो शुद्ध झाला. देवाचे लोक, मला माहित नाही तुमच्या जीवनामध्ये कोणतं मोठं संकट आहे, पण आजची शेवटची वेळ आहे की प्रभू येशू ख्रिस्त आज तो डोंगर सोडून, त्याचं सियोन सोडून तुमच्यामध्ये या ठिकाणी आलेला आहे. पण का तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, विश्वासाने त्याच्या जवळ जायचे, विश्वासाने त्याला म्हणायचे, प्रभू तुम्ही मला शुद्ध करण्यासाठी समर्थ आहात. प्रभू येशू तुमचा आजारपण, रोग, सर्व पीडा येशूच्या नावाने घालून लावणार आहे. हालेलुया.